सांगली शहर पोलीस ठाण्याकडील गुन्हे प्रकटीकरण शाखेची कामगिरी। खुनामधील परांगदा आरोपींना केले जेरबंद। याबाबतची अधिक हकीकत अशी की 5 जून 2025 रोजी सकाळी साधारण 5:15च्या आसपास 100 फुटी रोड पत्रकार नगर घाडगे पाटील शोरूम लगत रोडवर सकाळी यातील आरोपी क्रमांक 1 आणि 2 यांनी आपसात संगनमत करून त्यातील मयत महेश प्रकाश कांबळे वय वर्ष 40 आंबा चौक इंदिरा हाऊसिंग सोसायटी कुपवाड रोड यशवंतनगर सांगली याचा आरोपी मुजाहिद याचे वडील फिरोज उर्फ बडे शेख यांचा खून केल्याच्या तसेच अनैतिक संबंधातून राग मनात धरून आरोपी मुजाहिद शेख मूळ राहणार इंदिरानगर मालगाव रोड मिरज जिल्हा सांगली सध्या राहणार साई मंदिरजवळ संजयनगर सांगली व त्याचा मित्र सूरज पाटील वय वर्ष 21 व्यवसाय भाजी विक्री मूळ राहणार इंदिरानगर मालगाव रोड मिरज जिल्हा सांगली सध्या राहणार साई मंदिराजवळ संजयनगर सांगली याच्या पोटात डोक्यात धारदार हत्याराने वार करून खून केला आहे। अशी वर्दी दिल्याने वरीलप्रमाणे सांगली शहर पोलीस ठाण्यास गुन्हा नोंद झालेला आहे। गुन्हा दाखल झाल्यानंतर सदर गुन्हा करणारे आरोपी परागंदा झाले होते। त्यांचा शोध घेऊन त्यांना लवकरात लवकर अटक करण्याबाबत पोलीस अधीक्षक सांगली यांनी प्रनिल गिल्डा उपविभागीय पोलीस अधिकारी मिरज विभाग मिरज अतिरिक्त कार्यभार सांगली शहर पोलीस ठाण्याकडील पोलीस निरीक्षक संजय मोरे यांनी सांगली शहर पोलीस ठाण्याकडील गुन्हे प्रकटीकरण शाखेची 2 पथके तयार करून तत्काळ आरोपींचा शोध घेऊन अटक करण्याबाबत सूचना दिल्या। 7 जून 2025 रोजी गुन्हे प्रकटीकरण शाखेचे पोलीस उपनिरीक्षक संजय पोवार संदीप पाटील पोलीस कॉन्स्टेबल संतोष गळवे पोलीस कॉन्स्टेबल गौतम कांबळे यांना मिळालेल्या गोपनीय बातमीच्या आधारे गुन्ह्यातील आरोपी हे इनामधामणी येथील विठ्ठल पाटील कॉलेजजवळ पंढरपूर हायवे येथे येणार असल्याची माहिती मिळाली। मिळालेल्या बातमीच्या ठिकाणी जाऊन सापळा रचला असता इनामधामणी येथील पुलाखालील रोड कडेला आडोशाला हे इसम बसमधून येऊन थांबलेले दिसले। पोलिसांची चाहूल लागताच पळून जाण्याचा प्रयत्न केल्यानंतर त्यांना पकडण्यात आलेले आहे। आरोपींनी गुन्ह्याची कबुली दिली। सदर आरोपींना गुन्ह्याचे तपासकामी अटक केली आहे। सदर आरोपींना माननीय न्यायालयात हजर करून पुढील कारवाई करत आहेत। सदर गुन्ह्याचा अधिक तपास प्रनिल गिल्डा उपविभागीय पोलीस अधिकारी मिरज विभाग मिरज अतिरिक्त कार्यभार शहर विभाग सांगली संजय मोरे पोलीस निरीक्षक सांगली शहर पोलीस ठाणे यांच्या आदेशानुसार पोलीस उपनिरीक्षक महादेव पोवार पोलीस हेड कॉन्स्टेबल संदीप पाटील सतीश लिंबळे सिकंदर तांबोळी विनायक शिंदे रफिक मुलानी संतोष गळवे गौतम कांबळे पोलीस कॉन्स्टेबल योगेश सटाले गणेश कोळेकर संदीप कोळी प्रशांत पुजारी विशाल कोळी योगेश हक्के पाटील या सर्वांनी ही यशस्वी कामगिरी केलेली आहे। मी प्रनिल गिल्डा सब डिव्हिजनल पोलीस ऑफिसर मिरज विभाग अतिरिक्त कार्यभार सांगली शहर उपविभाग। आमच्याकडे सांगली शहर पोलीस ठाणे येथे गुन्हा रजिस्टर क्रमांक 274/2025 अन्वये खुनाचा एक गुन्हा दाखल झाला होता, ज्यामध्ये भारतीय न्यायसंहिता कलम 103(1)(3)(5) तसेच अनुसूचित जाती जमाती अत्याचार प्रतिबंध अधिनियम 3(2)(V) या अन्वये हा गुन्हा दाखल करण्यात आला होता, ज्यामध्ये मयत महेश कांबळे याचा खून 2 इसमांनी केल्याची आम्हाला माहिती मिळाली होती। त्यामध्ये सदर 2 जे आरोपी होते हे घटना झाल्यापासून परागंदा होते। परागंदा असताना सांगली शहर पोलीस स्टेशनचे प्रभारी अधिकारी श्री संजय मोरे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांची DBची टीम महादेव पवार आणि संपूर्ण टीम यांनी अतिशय योग्य पद्धतीने सुसूत्र पद्धतीने तपास करून शेजारील राज्य तसेच इतर जिल्ह्यामध्ये सदर आरोपींचा शोध घेऊन आज रात्री 12:29 त्यांना अटक केलेली आहे। त्यामध्ये जो सापळा रचला होता सोलापूर हायवे इनामधामणीजवळ विठ्ठल पाटील कॉलेजच्या तिथे सापळा रचून आमच्या DB टीमने अतिशय शिताफीने या दोन्ही आरोपींना ताब्यात घेतलेला आहे आणि या दोन्ही आरोपींची न्यायालयासमोर
प्रोड्यूस करून त्यांच्या पुढील पोलीस कोठडी दरम्यान गुन्ह्याच्या संपूर्ण घटनाक्रमाचा पुढील तपास करण्यात येईल। यामध्ये सांगली जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक माननीय श्री संदीप घुगे सर यांच्या मार्गदर्शनाखाली ही संपूर्ण कारवाई करण्यात आलेली आहे। सदर गुन्ह्यामध्ये जे 2 आरोपी ताब्यात घेण्यात आलेले आहेत त्यामधला आरोपी क्रमांक 1 मुजाहिद फिरोज उर्फ बडे शेख आणि दुसरा आरोपी क्रमांक 2 जो आहे तो आहे जय सुरेश पाटील। या दोन्ही आरोपींना अटक करून आज आम्ही न्यायालयासमोर प्रोड्यूस करत आहोत।